लावून त्या मला भीती वाटते ते. पिटबुल वरती आणलेलं आहे त्यांनी ह्या दादांचं. नाव काय त्याचं? हां स्पार्क. मी पण लोकांना सांगितलं इथं बिबट्या आहे म्हणून, पण ते हे विश्वासच ठेवत नाहीत. नाही एकदम कन्फर्म आहे. कन्फर्म आहे ना त्या साईडला? हां त्या साईडला दिसेल का वाघ. हां अच्छा अच्छा. आणि एकट्याला हातात काही नसताना जाणं हां रिस्की आहे. रिस्की आहे बरोबर. नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी आलेलो एका गावाजवळ जे बदलापूरमध्येच आहे. मोहपाडा त्या गावाचं नाव आहे आणि त्या गावाच्या पुढं फॉरेस्ट एरिया आहे. पहिले मी जिथं उभा आहे तिथपर्यंत शेती वगैरे होतं, सगळं होतं. पण आता इथं डेव्हलपमेंट व्हायला लागली. पनवेल हायवेजवळ आहे त्यामुळं. पण त्यामुळं तसं राहिलेलं नाही. पण पुढं अजूनसुद्धा फॉरेस्ट एरिया आहे. आणि काही दिवसापूर्वी लोकल न्यूजवर आलं होतं की ह्या एरियामध्ये बिबट्या दिसला होता आणि अलर्ट केलं होतं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी की जरा जपून राहा. ॲक्च्युली इथून अंबरनाथ खूप जवळ आहे आणि अंबरनाथचा जो एरिया आहे तिथं ते लेपर्ड्स दिसले होते. 2 लेपर्ड दिसले होते. लोकल न्यूजवर आलं म्हणून मी विश्वास ठेवला की बाबा खरं आहे. तर ह्याच्या आधी पण लेपर्ड दिसला होता आणि त्याला इकडे वांगणीला पकडलं होतं. तर आपण त्याच फॉरेस्ट एरियामध्ये आज चाललेलो आहे. तुम्हाला दाखवतो कसा एरिया आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. हे बघा, हे नाही का, हे पूर्ण पाण्याची टाकी आहे ना, इथून पूर्णपणे हे सगळं ग्रीन होतं. इथं डोंगर होते मोठे मोठे, आता बिल्डिंगा झाल्या. इथून पनवेल हायवे समोर तो दिसतं ना, तो फ्लॅग, तो तिथं पनवेल हायवे आहे. आणि इथं पूर्ण आता डेव्हलपमेंट झालेली आहे. पहिले इथे लोक खूप फिरायला यायची कारण ग्रीन असायचं. तर इकडं लोक फिरायला जायचे आतमध्ये, ते डोंगर आहे तिथपर्यंत. इथं शेती होती पहिले आणि इकडं पण आज पण जातात फिरायला. आत पुढे ग्रीन अजून आहे पण इथपर्यंत बिल्डिंग झालेलं आहे बघा इथं. आणि इथं न्यू इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल होते. आणि इथं बघा, इथं 1 BHK 27 lakhs लिहिलेले आहे त्यांनी इथे. इथं बिल्डिंग्स वगैरे होतात आता. तर आता आपण पुढे जाणार. इथून पुढे ते गाव आहे आणि इथे जबरदस्त आहे. गावाला जबरदस्त म्हणजे फायदा झाला. इथं चांगली न्यू इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल आता होते. हे बघा बोर्ड. सूर्याच्या प्रकाशामुळे कदाचित दिसणार नाही पण आहे. काय जबरदस्त बिल्डिंग बनवली, मस्त स्कूल बनली आणि इथल्या गावातल्या मुलांसाठी एकदम जबरदस्त आहे. इथं बाजूलाच बिल्डिंग झालेले आहेत आणि आपण इकडं चाललो आहे. पुढं एक मिनिटाच्या अंतरावर गाव आहे. वे टू पार्क वन सेल्स गॅलरी इथं बोर्डवर लिहिलेले. ॲक्च्युली काल पण इथं आलो होतो, पण काल काय झालं होतं माहिती का, संध्याकाळ झाली होती आणि अंधार पडणार होता. त्यामुळे आम्ही वरती डोंगरावरती नाही गेलो जिथं आम्हाला जायचं होतं. आणि कुलकर्णी काका माझ्याबरोबर काल होते. आज ते येऊ शकले नाही कारण आता दुपारचे 3 वाजले आणि ते झोपतात दुपारी, त्यामुळे ते आले नाही. पण आम्ही येऊन मग थोडंसं तिथं वॉक करून परत गेलो. म्हटलं चला नंतर येऊ. पण आज काही कुलकर्णी काका आले नाही. पण तिथे पुढे क्लिपिंग्स आम्ही थोडं शूट केलं आहे त्या मोबाईलने, ते तुम्हाला दाखवेलच मी या व्हिडिओमध्ये. गावाजवळ आलं आणि ते पुढं रिक्षा जाते ना, रिक्षा जाते. काय बोलतो? पाणी येतं का? चांगलं आहे ना? कसं प्यायचं पाणी? बाटली भरली? अच्छा, प्यायचं पाणी आहे. उंबराचं पाणी? अच्छा, म्हणजे खालून येतं जमिनीतून? अच्छा अच्छा अच्छा. ते पाणी भरतात ते मुलं, उंबराचं पाणी बोलतात ते. कुठे येतं पाणी? कुठे येतं पाणी? अच्छा, पाणी येतंय का? अच्छा, ते खोदल्यावर पाणी लागतं का? अच्छा, ते बाटल्या भरतात ते मुलं, लहान मुलं. पाणी येतं ते बोलतात ते.
चांगलं आहे. आणि इथं बघा इथे जमीन खाली गेली तिथं केवढा मोठा बोल्डर आहे. बोल्डर आहे म्हणजे प्राचीन दगड. किती वर्षापासून तिथं असेल तर जमिनीच्या आतमध्ये होता. आमची पण जमीन आहे तिथं पण असे बोल्डर असतात. तिथं शेतीच होऊ शकत नाही बिलकुल अशा ठिकाणी. आता आपण त्या गावातून चाललेलो आहोत. हे गाव आहे ते. इथून सरळ रस्ता जातो पुढं. मंदिर आहे पुढे एक. आणि त्या मंदिराकडून आपण थोडंसं वरती गेलं. अजून वरती मारुतीचं मंदिर आहे. हा जो रस्ता बनवला ना एकदम जबरदस्त केलं. हे गायबैलांना साठी वाडा केला आहे त्यांनी. पण तिथं पुढं रस्ता नाही, शिड्या नाहीत, म्हणजे पायऱ्या वगैरे बनवल्या नाहीत मंदिरापर्यंत. हे गाव आहे आणि गावाच्या एरियाच्या पुढं हा सह्याद्री चंदेरी समोर. इथं फार्म हाऊस आहे कोणाचं तरी. आणि इथून पुढे फॉरेस्ट एरिया चालू होतं. त्यामुळं तिथपर्यंत बिल्डिंगा नाही येणार. पण इथून फॉरेस्ट एरिया पुढे. आणि आपण इकडं चाललो आहे. इकडं अजून एक छोटंसं मंदिर आहे. आणि मंदिराच्या पुढे एक मैदान आहे जिथं मुलं संध्याकाळी क्रिकेट वगैरे खेळतात. पहिले मी इथं नवीन आलो होतो ना नेहमी इथे यायचं. कारण इथं आमच्या गावासारखं वातावरण आहे. ॲक्च्युली आमच्या गावाला ह्याच्यापेक्षा जास्त झाडी आहे आणि चारही बाजूला डोंगर आहे. इथं जरा शहरीकरण झालं आहे म्हणून. पण बरं वाटायचं ना की बाबा गावापासून दूर असल्यावर इथे आल्यावर की थोडा गावासारखा फील होतो इथे आल्यावर. आणि म्हणूनच लोक इथं फिरायला येतात संध्याकाळी. भरपूर लोक येतात. एक 4, 4:30, 5 वाजता लोक यायला सुरुवात होते इथे वॉकला. आणि त्यासाठीच हा ट्रॅक बनवला आहे. ट्रॅक रस्ता बनवला आहे लोकांना वॉकसाठी. इतकं मस्त वाटतं ना पक्ष्यांचा आवाज वगैरे. आणि पावसाळ्यात याल ना तर अजून सुंदर वाटतं. आता सध्या म्हणजे हिवाळा संपतच आला. गरमी चालू झाली कारण आता थोडंसं ऊन भासायला लागलं आहे. थंडी संपलेली आणि आता उन्हाळा सुरू होईल. म्हणून मी म्हटलं चला आत्ताच जाऊया. कारण उन्हाळ्यात जमत नाही एवढा उंच चढायला. कंटाळा येतो. हां बघितलं का इथे समोर हे छोटंसं मंदिर आहे. पहिले इथे पायवाट होती फक्त या मंदिर. आणि हे पुढं वरती असतं ना ह्याच्यावर काल पण मुलं खेळत होती. अजून आलेली नाहीत पण थोड्या वेळाने येतील खेळायला क्रिकेट वरती. किती मस्त आहे. क्रिकेट खेळायला एकदम जबरदस्त जागा आहे काही. आणि काल आम्ही त्या साईडला गेलो होतो. त्या साईडला तिकडं तुम्ही क्लिपिंग्स बघाल ना मध्ये मध्ये ते त्या साईडचे आहेत. काका कुलकर्णी काका कुठे गेलेत. येऊन टेकडीवर जाऊन उभे राहिले. हात दाखवतात ते. खाली या खाली या. पाय घसरायला का. हळूहळू हळू. तिकडे फुलांचं झाड आहे मस्त. हे किती भांबवड आहे काका. हे भांबवडा लहान तिकडं पुढे पुढे जाईल ना तसा छोटं छोटं. इथं भांबवडा जास्त आहे. हां जास्त आहे. आणि इथं बघ काहीतरी काकडी वगैरे लावली त्यांनी है ना. भोपळा काकडी. भोपळा आहे. हा भोपळा आहे का. भोपळा दुधी भोपळा काय. हा दुधी भोपळा लावलेला आहे त्यांनी. दुधी भोपळा आमच्या इथं घरी पण लावलेले असे वेली. काकडी दुधी भोपळा घोसाळे. पण कधी कधी हे गुरं वगैरे खातात का यांना. खातात ना. हां ते का वाढलेले आहेत भोपळे. दुधी भोपळे. त्या किती मोठा आहे दिसतंय. तर खाली पण एक आहे. खाली एक आहे. सेम कोकणाच्या आठवण येते ना. तुमच्या गावची आठवण. हां गावची आठवण येते. एवढ्या जंगलात सुद्धा टाटा पॉवर आहे बघा. टाटा पॉवर
हा हा केवढा भांबोड्या बापरे. हां याला जखमेवर पण लावतात है ना. जखमेवर. हां जखमेवर पण लावतात. इथं पाठीमागे क्रिकेट खेळतात आहे. मस्त जागा आहे. तुम्हाला आवड असेल ना तर अशी जागा पाहिजे. आमच्या गावामध्ये आहे पण इथं पण मस्त आहे खेळायला. बॉल कुठं जास्त लांब नाही, जास्त जास्त झाडीत जाईल. आमच्या इथं नदीत जातो कधी कधी, नो प्रॉब्लेम, घेऊन येतो आम्ही. हे बघा इथं नाही का, इथं लोक येऊन बसतात संध्याकाळी, इकडे फिरायला येतात. काही काही मॅट वगैरे घेऊन येतात. पार्कसारखं वाटतं ना. ही झाडं कसली माहीत नाही. साकाची झाडांना पानं खाल्ली जातात, किडे खाते. पण ही कुठली तीच एका बघायला लागतील मला झाडांचं असं कळतच नाही. खूप कमी नॉलेज आहे मला झाडांचं. आता आपल्याला तिकडं जायचं आहे. मला वाटतं ह्या वाडीच्या इथं नाही जायचं आहे. हे इथं कोणीतरी कोणाची तरी प्रायव्हेट जागा आहे, कोणीतरी बनवलं आहे तिथं बसण्यासाठी, आराम करण्यासाठी. आपल्याला त्या रस्त्यात पायवाटेवर जायचं आहे. हे असली का पायवाट. सही इथून पुढे जायचं आहे. हे बघा इतकं मस्त वाटतं ना. मागच्याच इकडून पण एक रस्ता जातो, पण नक्की तोच आहे का मला नक्की माहीत नाही. आपण यावेळेस इकडून जाऊ. थोडा कठीण आहे. मला 2 रस्ते जातात वरती, एक उजवीकडून आणि एक डावीकडून जातो. जो उजवीकडचा आहे जो कठीण आहे, तर मी तिकडून चाललो तर मग कठीण रस्त्यावरूनच चाललेलं आहे. म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा मी इथं आलो होतो ना, तर मला झाडांवरती जे बिबट्याचे नाही का नखं दिसली होती आणि शुअर होतं की इथं बिबट्या आहे. नंतर मग फॉरेस्ट डिपार्टमेंटने पण सांगितले इथं बिबट्या आहे. लोकांनी विश्वास नाही ठेवला, पण त्यांनी इथं एक बकरी मारली. त्यावेळेस लोकांना खरं वाटलं की बाबा इथं बिबट्या आहे. आणि लोकांना वाटत नाही की बाबा सिटी एवढी जवळ आणि इथं बिबट्या कसा काय येऊ शकतो. पण बिबट्या अशा ठिकाणी पण येऊ शकतो. आता तो इथं कसा काय येतो हे मी तुम्हाला वरती जाऊनच सांगू शकतो. इथं सांगणं जरा कठीण आहे, कारण की तुम्हाला फॉरेस्ट एरिया दाखवू शकत नाही इथून ना. इथून खाली तर सिटी दिसते आणि वरतून तुम्हाला सांगू शकतो की कसं काय इथे बिबट्या येत असेल. तर वरती जाऊ आपण आधी आणि मग तुम्हाला सांगतो. इथे नंतर कधी पायऱ्या ते बनवतीलच नक्कीच. आता सध्या तरी नाही आहेत. थोडंसं तुम्ही आला तर सांभाळून जा. आणि दगडं दिसतात का, मोठी मोठे बोल्डर्स तिथे. काही ठिकाणी एकदम कडेला आहेत ते. पावसाळ्यात दुसऱ्यात येऊ नका इथं, पावसाळ्यात येण्याचं ठिकाण नाही. आणि ते सटकलं तर माणसं मारायची. हा पूर्ण जमिनीतून हे बोल्डर्स आलेले आहेत बाहेर. खूप खतरनाक आहेत. अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्ही अशा जंगलामध्ये आला ना तर तुम्ही सेंट किंवा अत्तर लावून येत नका जाऊ. भूतं पाठीमागं लागतात. सॉरी मस्करी करतोय. भूतं पाठीमागं नाही लागत. होतं काय माहिती का, अशा ठिकाणी मधमाशा असू शकतात. खासकर ह्या ठिकाणी आगेमोहा बोलतात. आगेमोहाचे जे मधमाशा एकदम खतरनाक असतात आणि त्या तुम्हाला अटॅक करू शकतात. आता एवढी गरमी नाही, पण गरमी असल्यावर आणि तुम्ही जर सेंट वगैरे लागला असेल ना तर तुमच्यावर अटॅक होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळं अशा ठिकाणी याल ना कधी अत्तर आणि सेंट नाही लावायचा. लक्षात ठेवा, विसरू नका तुम्ही कधी. जो बिबट्या ना तो काय करतो माहिती का, त्याला काय करायची सवय तुम्हाला सांगतो. हे बघा पायाकडे लक्ष द्या माझ्या. हे ना हे पाय ना, हे बघा हे पाय ना असा तो गोल आहे ना पट्ट्याच्या बाजूला करतो आणि ह्याच्यामध्ये मुततो तो, किंवा संडास करतो ह्या मुततो. ही त्याची अशी निशाणा करण्याची पद्धत आहे. कारण ते सुद्धा रस्ते विसरतात ना, तर असे तो खुणा करत जातो. मार्किंग बोलतात त्याला. तर मार्किंग करत जातो. आणि अशीच पायवाट असते ना ही अशी, आता ही खूप व्हर्टिकल आहे. अशाच पायवाटेवर तो फिरत असतो. तो कधी असं झाडीतून नाही फिरत, कारण त्यांनासुद्धा सापाची भीती असते. आता इथं बघा किती
पत्ते वगैरे. आता इथे घोणस वगैरे असते तर घोणशीचा कलरच ह्या पत्त्यासारखा असतो, तर तुम्हाला ते समजणारच नाही तो घोणस आहे तर त्यापासून एक जपून राहा. पण हे प्राणी असतात त्यांनाही माहीत असतं हे की बघ हे असे हा दगडच सुद्धा ह्याच्या कपारीत हे पानं पडली इथं कुठेही घोणस असू शकते, ते लक्षात ठेवा. आणि इथं भरपूर येतं का. हां हे जरा वर्टिकल आहे, कठीण जाणार आहे इथून चढणं. मस्त वाटतं आहे. माझ्या मते लॉकडाऊनच्या आधी आलो होतो इथे, लॉकडाऊनच्या आधी आलो होतो आणि नंतर आत्ता परत आलो. खूप वरती आलो, चढलो, जबरदस्त मजा आली. एकदम वर्टिकल होतं, दम लागतो पण मजा येते इथे यायला. मागच्या वेळेस वजन माझं जास्त होतं ना, तुम्ही माझे नाही का जुने व्हिडिओ बघा माझं वजन किती होतं तेव्हा, किती होतं आता माझं वजन 75 आहे. तरी थोडा दम लागतोच म्हणा, किती माणूस लुगडा असं त्याला दम लागतो. पण त्यावेळेस बापरे माझी हालत खराब झाली होती इथे येताना. पण आता वजन कमी केलं, 75 झालं, आता काय टेन्शन नाही आहे. आता काय आरामशीर जाऊ शकतं. हेवा मित्रांनो, मी इकडून आलो, चुकी केली ॲक्च्युली, इकडून यायला नव्हतं पाहिजे. हा जो रस्ता आहे ना सोपा आहे आणि हा लवकर येतो, ह्याला जास्त म्हणजे वर्टिकल इकडे जास्त वर्टिकल आहे. तर तुम्ही जेव्हा तिकडून येता ना तर तुम्ही लेफ्टनी आतमध्ये जा. जी छोटी वाट आहे ना, जी मोठी वाट तिने चढू नका, छोट्या वाटेने या. फक्त तिथे एक बोल्डर आहे मध्ये, तो तुम्हाला जाताना मी दाखवेल. तो बोल्डर कुठला, तो जरा पावसाळ्यामध्ये कठीण माझ्यामध्ये त्याला काढला पाहिजे, नाही तर तो पावसाळ्यामध्ये गडगडत खाली आला तर लोकांना जीव वगैरे जायचा. त्यामुळे तो बोल्डर काढला असा अपेक्षा करतो. आणि इथंच कुठे ते झाड, जिथं मला ते बिबट्याचे नाही का नखं दिसले होते त्या झाडावरती, इथंच पुढे कुठे ते मला सापडत नाही ते. बघू मी सापडले की तुम्हाला दाखवतो. आणि आपल्याला इकडे जायचं आहे या साईडला, आणि इथून मंदिर जवळ आहे. मागच्या वेळेस जेव्हा इथं आलो होतं ना मी, तर माझा ॲक्च्युली नाही का मला ऑक्सिजन पण घेऊ शकत नव्हतं, एवढा दम लागला तर. म्हणजे त्यावेळेस वजन जास्त होतं. आणि मित्र इथपर्यंत आला, म्हटलं कुठं मंदिर आहे, तर मंदिर जवळच होतं. पण त्याला म्हटलं थांब मला झोपू दे. आणि लिटरली मी इथं बसलो होतो आणि झोपण्याचा प्रयत्न करतो. कसं जरी मंदिरावर गेलो, तिथं बेंच आहे तिथं बसलो मग नंतर. पण म्हणजे इतकं विचार करा, म्हणून सांगतो वजन कमी करा. वजन कमी केलं ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मी तर कमी केलं, मी करून दाखवलं. आता लोक माझ्याकडून ॲडवाईस घेतात, बाबा कसं केलं. डॉक्टर विचारतात अरे बाबा तू सर्जरी केली का. नाही सर्जरी नाही केलं, कारण माझं वजन किती होतं तुम्हाला विश्वास नाही पडणार, 130. आणि आता किती 75. लोक बघतात अरे आश्चर्यचकित करतात. डॉक्टर इतके खुश झाले ना माझ्यावर की तू करून दाखवलंस एकदा. म्हणजे त्यांना पहिले बोलायचं मी करणार, पण मी करून दाखवलं एकदा. वजन कमी करणार म्हणजे करणारच कुठल्याही परिस्थितीत, आणि केलं. प्राऊड फील होतं ना. दिसलं का मंदिर, हे मंदिर इथं आलं, जवळ आहे, इतकं जवळ मंदिर आहे. तर म्हणजे पहिल्यांदा आलं तुम्हाला जवळ वाटणार नाही, पण मला आता जवळ वाटतं एकदम. रॉंग साईडने आलो तरी, रॉंग साईड नाही ती पण राईट साईड आहे, पण जरा वर्टिकल आहे. आई वाघजाई देवी मंदिर. या मंदिराचं नाव आहे. सध्या त्यांनी बंद केलं वाटतं, कुलूप तर नसेल लावलं ना, नाही कुलूप नाही लावलेलं. पण इथं प्लीज चप्पल बाहेर काढत जा का, इथं बाहेर काढा चप्पल आणि आज जात जा. इथं बेंच एकच आहे, पहिले 2 होते पण आता आहे एक. इथून कसं दरी दिसते बघा, इथं वर खाली. इथं आता कठडा बांधला इथे बघा. इथून आपल्याला खरं तर तिथपर्यंत जायचं आहे, बघू प्रयत्न करू. तिथं वरतून दिसतं, चांगला नाही जायचं. लोक जातात तिथपर्यंत. आता सध्या झाडी वाढलेली दिसते तिथं वरती. आणि इथं
मारुतीचं मंदिर आहे. आपण आता उघडू आतमध्ये. हे बघा, जय श्रीराम लिहिलं आहे वरती. जय श्रीराम वरती. श्री मारुती स्तोत्रवरती तिथे लिहिलेलं आहे. त्रिशूळ आहे पुढं. आणि इथं होम वगैरे करतात. मला वाटतं शुक्रवार शनिवार काहीतरी असतं त्यांचं दिलेलं असतं. इथं लिहिलेलं आहे का ते अयोध्येला होतं ना श्रीरामचंद्र प्राण प्रतिष्ठा होणार ते त्या दिवशीचं त्यांनी लिहिलेलं आहे. इथं लिहिलेलं पहिले कुठेतरी मी वाचलं होतं. आई तुळजाभवानीचं पण फोटो आहे तिथं वरती. इथे शांतता राखा लिहिलेलं आहे. आणि इथले ते महाराजांचे इथं पूजा वगैरे करतात ना त्यांचा फोटो आहे तिथे लावलेला. पण इथून नजारा बघा, इथून किती सुंदर दिसतो सह्याद्रीचा. तर बघितला हां, हा बघा तिथं कुठंतरी बनवा पेटलेला आहे वरती. ते धूर दिसतो का? मला गोप्रोने दिसेल का माहीत नाही. पण तो चंदेरीवरती तिथं ट्रेक भरपूर लोक जातात ट्रेकला. तिथे एक माणूस पण अडकून बसला होता तिथे. न्यूजवर तुम्ही बघितलं असेल. त्याला खूप मुश्किलीने वाचवलं. मग ते पर्वतारोही असतात ना त्यांनी आले, त्यांना वाचवलं. किती सुंदर आहे इथं. वातावरण एकदम मस्त आहे. इथे शांतता, एकदम शांतता, बिलकुल नाही. मला पण बोललं नाही पाहिजे जास्त जोरामध्ये. इथं शांतता भंग होते. फक्त पत्त्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज. आपण इकडून आलो आणि इथं बेंच आहे. एकच बेंच आहे. पहिले 2-3 होते, आता एकच बेंच आहे. वरती बेंच ठेवलेले आहेत त्यांनी, 2-3 बेंच बसण्यासाठी. ते श्री मारुती स्तोत्र त्याच्या पाठीमागे बेंच ठेवलेले आहेत. आणि इथं पाण्यासाठी काय ठेवले का मला नक्की माहीत नाही. तिथं पहिले ते नव्हतं. पण इथं असं त्यांनी एक पोस्टर लावलं होतं की बिबट्यापासून सावध राहा. फॉरेस्ट डिपार्टमेंटने लावलं होतं. मागच्या वेळेस जेव्हा मी इथं आलो होतो ना इथे त्यावेळेस लावलं होतं. पण आत्ता नाही येते इथे. पण काही महिन्यापूर्वी ह्याच्यात त्या साईडला नाही का अंबरनाथ ते आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी ना तिथं 2 बिबट्या दिसले होते. आणि मागच्या वेळेस मी इथं आलो होतो तर मलासुद्धा त्याचं प्रेझेन्स जाणवलं की इथं बिबट्या आहे. मला कसं कळलं इथं बिबट्या आहे? कारण की त्या झाडावरती त्या नखं असतात. बिबट्या नेहमी नाही का कुठं पण जातो ना आतले पंजे नाही का झाडाला अशी घासतो. धार करण्यासाठी किंवा कशासाठी तो घासत असतो. तर त्याच्या पंजाची निशाणं तुम्हाला नक्की दिसतील. तर ती मला दिसली होती. आणि जेव्हा मी मंदिराच्या इकडे येत होतो तर मी ॲक्च्युली हाच गॉगल घातला होता. मी चष्मा नाही घातलेला. चष्मा खिशात ठेवला कारण ऊन लागतं ना. पण गॉगल घातलं मला लांबचं दिसत नाही. तर मला इथं कोणतरी जाताना दिसलेलं. ती मांजर होती का बिबट्या होता मला शेपटी दिसलेली फक्त. पण ते काय होतं माहीत नाही. पण नंतर जेव्हा मी ते पोस्टर बघितलं मला म्हणजे शुअर झालो की इथं बिबट्या आहे. मी खाली जाऊन सांगितलं पण होतं. पण लोक पटकन विश्वास ठेवत नाहीत की बाबा इथं कुठं बिबट्या आहेत. कारण की सिटी इतकं जवळ आलं लोकांना वाटत नाही की इथं बिबट्या येईल. पण आहे इथं बिबट्या. कसं मी तुम्हाला सांगतो आता. हे बघा इथं बिबट्या कसा आला होता माहिती का? हे जे दिसतं ना डोंगर हे तेच डोंगर आहे जे माथेरानचं डोंगर आहे ना
तेच डोंगर पुढं आलेले आहे. सह्याद्रीची लाईन आहे जी कर्जतपर्यंत आहे आणि कर्जतनंतर ते लोणावळा खंडाळा येतं. लोणावळा खंडाळ्यानंतर तिकडून ते जॉईन होतं मुरबाडला. मुरबाडवरून मग ते माळशेज घाटपर्यंत हे जंगल आहे. माळशेज घाटवरून ते मग त्या साईडला मग वसईपर्यंत ते पसरलेलं आहे. तर असं त्याला ते एवढं फिरतात. मला माहीत नाही की बिबट्या केवढा फिरतो, पण लॉकडाऊनमध्ये तो इथं सापडलेला आहे. हाजी मलंग हे दिसतं ना डोंगर, ह्याच्यात त्या साईडला हाजी मलंग आहे. त्या हाजी मलंगच्या इथं त्यांच्या अटॅक झाल्यानंतर त्यांनी अलर्ट केलं होतं. त्यानंतर मग इथं बकरीवर इथं कुठं खाली बकरी मिलेल सापडली. त्यावरून कळलं की बिबट्या इथं आहे. त्यावेळेस इथल्या गावातल्या लोकांना, मोहपाड्याच्या लोकांना सांगितलं की बाबा इथं बिबट्या आहे. तर कळलं. हे कदाचित लोकांना एवढं घनदाट जंगल वाटत नसेल किंवा असं वाटत नसेल की बाबा इथं काही प्राणी वगैरे असू शकतो, पण असू शकतो. सध्या इथं आहे का नाही मला माहीत नाही, पण इथं आला भीती वाटते थोडीफार, खासकर तो बिबट्या भेटल्यानंतर. शक्यतो येत नाही. आता मी एवढ्या जोरात बोलतो इथे, तर ते घाबरत असतात. असं नाही की ते घाबरत नाही, ते माणसाच्या आवाजाला घाबरतात. तर तुम्हाला दिसतं ना, तो असा प्राणी तुम्ही झाडावर चढू शकत नाही, तुम्ही पाण्यात उतरू शकत, कुठं जाऊ शकत नाही, तो कुठेही येऊ शकतो. तर जोरात नाही का बोलत जा आणि असं करा की तुम्ही 2-3 जण आहेत किंवा मग मोबाईलवर असा कुठला तरी व्हिडिओ लावा जर तुम्हाला वाटलंच इथं बिबट्या. तर की खूप जणं बोलतात आपण टॉक शो वगैरे असं काय मोबाईलवर लावा, म्हणजे तो घाबरून निघून जाईल. तो शक्यतो वाटी जात नाही कोणाच्या. म्हणजे असं नाही की तो दिसला की तुम्हाला खायला येईल. तुम्हाला खाण्यामध्ये इंटरेस्ट नाही त्याला बकरी वगैरे असे काहीतरी गाईवर बैलांवर तो हमला करतो, तर ते असतं. पण त्याच्याकडं जर दिसला समोर तर त्याच्यात पाठ नाही करायची. बिबट्या म्हणजे काय, मांजरच झाली. ते एक प्रकारचं मोठं मांजर आहे आणि मांजरासारखंच नाही का ते थपकून बसते आणि मग नंतर तुम्ही नजर फिरली की मग ते हळूच पुढे ना अटॅक करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बघा जेवढे व्हिडिओ नाही का इंटरनेटवर आहे ना, खासकर मुंबईमध्ये अटॅक झालेला आहे, त्यामध्ये एक वृद्धबाई बसलेली दिसते आणि तो थोडा वाट बघतो तो बिबट्या किती बेसावध आहे. आणि नंतर तिचा चेहरा ते बघतो की बाबा तिचा चेहरा पुढच्या साईडला बघते, नंतर तो अटॅक करतो. नीट बघा तुम्ही, मग तुम्हाला का तसंच तो अटॅक करतो. तर त्याशिवाय तो अटॅक करणार नाही कधी. आणि आपण तिकडून आलो. इथं मंदिर आहे हे, आणि इथून वरती रस्ता जातो ना, इथून आता वरती जायचं आहे. कारण ह्याच्यापुढे मी कधीच गेलो नाही. इथपर्यंत लोक सकाळी वॉकला वरती जातात. पहिले तिथं असं वरतून एक नजारा दिसायचा, पण आता ते झाडी तिथं वाढले त्यामुळे दिसत नाही. तर आपल्याला तिकडं जायचं आहे समोर, तिथे बघू आपण तिथे जाऊन तिथे काय. मी कधीच तिकडे गेलेलो नाही आहे. तर आपल्याला आता इकडून आता तिथून नाही का बाहेरून तसं फिरून जावं लागेल मंदिराच्या पाठीमागून आणि वरती जायचं आहे. तिथे बघू काय पुढे. मी कधीच गेलो नाही मंदिरापर्यंत आलो, पण वरती गेलो नाही मी. हे मित्रांनो, इथं पण शंकराचं मंदिर आहे. इथं पिंड आहे, त्या त्रिशूळ, इथे डबरू वगैरे लावले आहे आणि इथं नंदी आहे. इथं नंदीचं आहे मूर्ती. इथं छोटंसं पहिले होतं का माहीत नाही, पण मी माझ्या नजरेत पहिल्यांदा आलं आहे. इथं बा घंटी लावलेली. तर आपल्याला या मंदिराच्या ह्या साईडने जायचं आता वरती. पहिल्यांदा चाललो या साईडला मी. लेट्स गो. तुला जाताना पाठमोरा दिसला. अच्छा, पाचवर जाऊन बघी बिचारे. नाही, मी पण लोकांना सांगितलं इथं बिबट्या आहे म्हणून, आहे पण ते हे विश्वासच ठेवत नाहीत. नाही एकदम कन्फर्म आहे. कन्फर्म आहे ना? एक जणांनी बघितलं, हां. 2-3 जणांनी सांगितलं ना. तुम्ही इथे गावात राहता खाली? हां, इथे ना आपटेवाडीत. आपटेवाडीत का? हां. इथे दादा आलेले आहेत आणि ते सांगतात की इथं बिबट्या आहे. ते चालेल, ते पानं तोडण्यासाठी आले होते वाटते इथे. हां, झाडं लावलेत ना. हां हां तुझ्या बाजूला आता ते वणवा पेटेल ना. हां हां त्याच्या आधीचा गवत जरा जाळून घेतो, म्हणजे हां हां वणव्याने आपल्या लावलेल्या झाडांना काय. हां हां बरोबर बरोबर बरोबर. आज फक्त पाणी आणलं, काल आणलं. काही दिवसांपूर्वी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दिसलेला बिबट्या. हो 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 ना? हो. बघा, बोललं ना. आहे, कन्फर्म आहे ना. हां, कन्फर्म आहे. कन्फर्म. पण दोघं तिघं असल्या तर काही भीती नाही इथे येण्याची. नाही हे हातात तुमच्या काठी जरी असेल ना, हां हां, तरी तुम्हाला म्हणजे एवढी भीती नाही. एवढी भीती नाही. इतक्या शेवटी डेंजरच ना. काय हो हो. आणि आता थोडासा परिसर जाळून घेतो, म्हणजे लावलेल्या झाडांना हो हो हो, काही त्रास नाही. म्हणजे वनवा पेटायला जर आग लागली ऑटोमॅटिक. नंतर हो बरोबर बरोबर. झाडांना
नुकसान होतं ना. बरोबर बरोबर. लोक वरपर्यंत जातात ना. हो आहे ना, भरपूर वरपर्यंत. भरपूर वरपर्यंत जातात. जिथे आम्ही झाडं लावलेली आहेत ना, हां हां हां. त्या झाडांची आम्ही काळजी घेतो. अच्छा ते आता गेल्या पावसाळ्यात लावलेली आहेत. अच्छा. आता या पावसाळ्यात ते आता हां हां. एकदा आपल्या डोक्याच्या वरती गेले डोक्याच्या वरती जाणार. बरोबर. मग काय टेन्शन नाही ना. हां तोपर्यंत चांगलं काम करतात. पण इथे लोक बघा किती बाटल्या बिटल्या फेकूनच जातात शेवटी. त्याला काय इलाज नसतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. बरोबर ना. आता इथे कोण कचरा काढायला येणार. हां हा कोण कचरा काढायला येणार एवढं. कोणाचे नोकर आहोत का आपण. ते येणार इथं आरामशीर कचरा टाकून जाणार. ते ज्याला त्याला समजलं ना तर भरपूर काय फरक पडेल साहेब. हां खालून पाणी गाव आहे तिथून. ते तुम्ही असं हौदासारखं बनवलं आहे का इथे. कुठे नाही, नाही ना. झाडांनाच घालतो. हां मी साताऱ्याला तशी सिस्टीम बघितली होती. ते वरती डोंगरावरती पाणी येतं ना, हां हां. तर त्यांनी अशी डोंगरावरती असं हौदसारखं बनवलं आहे. तिथं ते साठवतात. हां तिकडं साताऱ्यात तर तेवढाच एक स्रोत आहे. हो इथे आहे पण हां करायला पाहिजे ना. हो साहेब जास्त पुढे गेलं तर आपल्याला आटपणार नाही ना. हो बरोबर. ते विजवणं जरुरी आहे. हा मग ते पेटलं तर बरोबर नाही ना. हो योग्य नाही. आता दोघं तिघं जणांना घेऊनच करणार ते. हो आज म्हटलं ट्रायल बघूया आपल्याला काय जमतंय का. हो. ते आटोक्याच्या बाहेर जाईल ना एकदम सगळीकडून पेटलं तर. भेटतं तर नाही. सगळं सुकलेलं आहे ना आता. सगळं सुकलेलं आहे. नाही आता कसं जंगल तोडायला वगैरे येतात ना बिचारे. हां हां सोडलेली त्याचं संगोपन करायचं, नुसतं लावून सोडून नाही द्यायचं. बरोबर. चांगलं काम करताय तुम्ही खरंच. कारण लोक भरपूर उत्साही असतात. हां हां पावसाळ्यामध्ये भरपूर लोक झाडं लावतात. हां हां नाही लावत असतं ना. हां हां परंतु पुढे काय मग हां ते तर आहे. तुम्हाला 4-5 महिने बघायला नको. हम्म, नंतरचं काय हम्म. मग आम्हाला सांगितलं कंपल्सरी कंपल्सरी. 5 झाडांची आपण निगा राखायची. बरोबर आहे. आपल्या डोक्याच्या वरती गेलं झाड हां हां की मग तो स्वयंभू होऊन जाईल ना. तो त्याला काय आपली गरज नाही लागणार असं. अहो तुमच्याकडे पण असतील ना कोकणात वाघ का नाही. आहेत ना भरपूर. आमच्या इकडं तर बापरे. तुम्ही संध्याकाळी अंधार पडला की बाहेर नाही निघू शकत. हो ना. कारण लाईट वगैरे नाही. आता आम्ही गेल्या जानेवारीत होतो हातकंब्याला. हां 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 इकडे व्यवहार करायला आलो होतो. अच्छा. जागेचा नाणीला जागा होती. हां 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 त्याचा व्यवहार रत्नागिरीला आहे ना हो रजिस्टर. हो. आम्ही 4 दिवस राहिलो होतो तिथे. हां 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 म्हणजे हे नाही दिसत. अच्छा पानाने आलेले अजून. नाही, पानं तर काय खातात लोक का काय माहित नाही. हां हां परंतु आहे तसंच आहे ते. हा गुरांनी वगैरे खाल्लं नाही असते. नाही इकडे गुरांचा काय संबंध नाही. नाहीत नाहीत वरती. मग आता यावर्षी ठरवलं की वड आणि पिंपळच लावायचं. अच्छा म्हणून 3 वड 2 पिंपळ लावले. ते 2 वर्षापूर्वी लावलेला. हां हां हा पिंपळ लावला गेल्या वर्षी. इथे का. हा आतमध्ये. हां तो काय दिसतंय खाली छोटा अजून. हा छोटा आहे तो. हां आता त्याच्या बाजूचं झाड दोघं तिघे जण आलो की ते एकट्याला नाही जमणार ते. पिंपळाचं झाड एकदम हार्डी प्लांट आहे. हा ते कुठं पण असं येते. आहे म्हणजे हा हा. म्हणून त्याच्यासाठी लावलं. कारण हे आंब्याची वगैरे आहेत ना. हां आंब्याचं कलम झाड. लावून आता काय उपयोग आहे सांगा तुम्ही मला. नाही, त्याची निगा कलम. नाही राखली तर. आता हे बघा 2 वर्षापूर्वी लावलेलं हा, झालं. हा. आता डोक्याच्या वरती गेलं. डोक्याच्या वरती त्याला गेलं. पारंबी पण फुटली. हां आता त्याला या वर्षीपर्यंत जपायचं. हम्म. मग आता ते बाजूचं गवत जेवढं जाता येईल तेवढं जाणार. मस्त. ते एकदा मोठं झालं की काय विषयच संपला ना. हो बरोबर. हे इथे एक लावलं. 5 झाडांचं टार्गेट आम्ही पूर्ण केलं. आता हिचं गवत जसं हे साफ केलं तसं जाळून टाकलं. अच्छा ग्रुपच आहे का तुमचा. हा आम्ही दोघं तिघं जण असतो. हां हां अच्छा. ग्रुप होता. आम्ही गिरनारला जातो ना हां हां हां. परिक्रमेला दरवर्षी. पण इतर निसर्गप्रेमी लोकांना पण आपल्यामध्ये सामील करून घ्या. आहेत भरपूर आपल्या इथं. आहेत ना. हो. परंतु कसं आहे प्रत्येकाचं टायमिंग जमलं पाहिजे ना दादा. हां हां आता मला आता आमच्याच ग्रुपमध्ये मला हा टायमिंग जमतो. मग माझ्या मित्रांना हां हां संध्याकाळी 5 नंतर ते बाहेर पडतात. हां मला म्हणजे काही ना काहीतरी कामं असतात ना छोटी मोठी.
हां हां ते करायला जायला लागतं ना, मग नाही जमत मला टाईम. बरं. मी ते ॲडजस्ट करायचं कामासाठी. हां हां इथे आता 2 पॉईंट इथला दाखवतो तुम्हाला. हो. वरती एक मस्त एकदम मोठा आहे. हां हां खूप भरपूर लोक वरती जातात, हां हां परंतु आम्ही आमचं म्हणजे मी तरी माझं इथपर्यंत ठेवलं टार्गेट. 40-45 मिनटं होतात घरून चालत येऊन. हो हो. आमच्या इथे पण एक काका आहेत, त्यांचं वय किती असेल, माझं 75 असेल, पण ते इथपर्यंत येतात बाप. हां मग रोज सकाळी येतात. हो, चालणं म्हणजे सगळ्यात हां चांगलं ना, काय टेन्शन. माझं वजन पण 130 होतं माहिती का. अरे बापरे, 75 झालं. 130 म्हणजे तुम्ही डॉक्टर आपले धन्वंतरी मधले 35 किलो कमी केलं. नाही 130 ते 75 डायरेक्ट. अरे 130 ते 75 ना, म्हणजे 35 किलो ना कमी केलं ना. नाही जास्त झाले ना. कसं काय झालं? 25 अरे 55 किलो पुढे आहे. हां हां त्या साईडला. हां हां त्या साईडला दिसलेला का वाघ. अच्छा अच्छा. इकडे आहे ना. हां इकडे जायचं आपल्याकडे. चांगलं आहे. या साईडला जास्त वागडे जाण्याची शक्यता आहे, दादा बोलतात आहे का. आणि एकट्याला हातात काही नसताना जाणं हां रिस्की आहे. रिस्की आहे बरोबर. मग ते बरोबर नाही ना, उगीच आपल्याला माहिती असून आपण हां चुकीचं कोणाला सांगणं. हम्म. आणि त्या सिटी बघा मित्रांनो कशी दिसते इथून, एक नंबर. किती सुंदर दृश्य दिसतंय. आता टाटाची नवीन लाईन आली तिथे. हां हां हे टाटाचे गुण आत्ता बोलले का, हां हां 3 वर्ष चाललेलं आहे. हां हेच ठिकाण, ते दगड दिसतात ना. हां बरं झालं तुम्ही आले ना, तुम्ही एकटा शूट करतोय. हां हां ते खंडोबाचं मंदिर, ते खंडोबाचं मंदिर. हा तिथं जाऊन आलो मी, व्हिडिओ शूट करून आलो. येस, ते खंडोबाचं मंदिर. हो हा हे पूर्ण बदलापूर सगळं काय सुंदर दिसतोय नजारा, खूपच सुंदर जबरदस्त हे एकदम. मंदिर. आता आपण आलो तिथून. हा हे खाली मंदिर, आपण मंदिराकडून आलो. हा हे गॅलन कसले ठेवलेले? हे बघा पाणी आहे बघा. अच्छा तुम्हीच आणून ठेवलेले का? नाही नाही नाही, मग हे सकाळी पण येतात ना लोक, हा हा मग त्यांना खाली जर मिळालं पाणी 1-2 कॅन, हा हा मग ते आणतात. मग आता मी जाताना आता जी झाडं तुम्हाला दाखवली हा हा त्या झाडांना थोडं थोडं घालणार. अच्छा काल तिथून आणलं मंदिराच्या इथून, हा हा पण तिथला पण ड्रम रिकामा झाला. आता खालून आणणार, अच्छा म्हणजे ज्याला जसं जमेल तसं 5-5 लिटरची कॅन घेऊन येतो, घेऊन येतो. ठेवतात. मग ज्यांना जमतं ते, अशी एवढी आवड महत्वाची हा आहे. बरोबर बरोबर. आवड असेल तर तुम्ही करू शकता ना. हो बरोबर. तो कॅन आहे पाणी भरलेले आहेत ते. भरलेलं आहे. मग आता ते त्यांना जमेल तेवढं घालतात. मग आता मी ते घेऊन जाणार आहे कॅन. हम्म. छान दिसतं ना बघा बरं. हा एकदम जबरदस्त. मग मी पहिल्यांदा इथं आलो ना, आता पस्तावतोय, यायला पाहिजे होते इथं. हा तेव्हा खूप ग्रीन होतं. काय आता हे बिल्डिंग नव्हत्या ना. बिल्डिंग कुठे आहे? हा आता बिल्डिंग झालं मित्रांनो, पहिले यायला पाहिजे होतं. मी मंदिरापर्यंत. ते सगळंच हा म्हणजे हरियालीच सगळी. हरियालीच सगळी. बिल्डिंगचं कसलं आहे नाव? हम्म. मी मंदिरापर्यंत यायचं जायचो परत. हा हा मस्त दिसत. ही डेव्हलपमेंट जी दिसते ना तुम्हाला, हा ही सगळी 95च्या नंतरची आहे का. हा 95च्या आधीचं काही नाही. हा बरं. 90च्या नंतरचीच म्हणजे. 90च्या नंतरची. इथे येऊन इतकं मस्त वाटतंय ना, जबरदस्त. पहिल्यांदा इथं आलो ना, का नाही मला कळत नाही. इतका जबरदस्त नजारा आहे इथं. तुम्हाला तिथं गोप्रोमध्ये दिसतं मला माहीत नाही, पण मला जबरदस्त दिसतंय. बरोबर शूट होत आहे आशा करतो. तुम्हाला दिसतंय मी, पण माझ्या पाठीमागा जे नजारा आहे ना, पहिले ग्रीन होता, आता बिल्डिंगा दिसतात, पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि हे इथं कातळ आहे, दगड आहे पूर्ण. आणि ते दादा इथले स्थानिक आहेत, ते बोलले पुढं जाऊ नका. मस्त एकदम जबरदस्त एकदम. दिसतं गब्बर सारखं वाटतंय. गब्बर नाही का चालतो ते दगडांवरती, असं वाटतंय. गब्बर सिंग.
रामगढ़ या ठू 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 मस्त आहे. हा पूर्ण हे ना का ती अंबरनाथ त्या साईडला, अंबरनाथकडून पुढे ही पूर्ण बदलापूर सिटी आहे का, बदलापूर सिटी. आणि तिकडे ते गावदेवी मुळगावचं मंदिर तिकडं लांब आहे पूर्ण इकडं. आणि इकडे वांगणी कर्जत या साईडला. किती सुंदर आहे बघा. आणि ती शाळा ग्रे कलरची तुम्हाला लांब दिसते, ग्रे कलरची, जिथून आपण आलो, ग्रे कलरची इंटरनॅशनल स्कूल, इंग्लिश स्कूल, तिथून आपण आलो खाली. हे मंदिर इथे तुम्हाला गोपुरामध्ये एवढं डिटेलमध्ये दिसत असं माहीत नाही, पण मस्त आहे नजारा आहे ना, जबरदस्त. काय जबरदस्त दिसतं आहे. मित्रांनो हे बघा, ह्याला बोलतात कातळ. कातळ आमच्या कोकणामध्ये, ह्याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ह्याला कातळ बोलतो आम्ही. या अशी कोणाची आमच्याकडे भरपूर जमीन आहे जिथं असं कातळ आहे. प्रॉब्लेम काय, ह्याच्यावर घर पण बांधू शकत नाही. घर एखादं झोपडं बिपडं बांधू शकतो, पण असं म्हणजे काही दुसरं हे करू शकत नाही ना, शेती वगैरे करू शकत नाही, झाडं लावू शकत नाही. तर हे कातळ, मग कातळामध्ये भरपूर आमची जमीन आहे जिथं कातळच कातळ आहे. आणि हा इथून वॉटरफॉल आहे, हा इथं वॉटरफॉल आहे. आता तुम्हाला काय वाटत नाही, पण इथून असं पाणी येतं वाहत पावसाळ्यामध्ये, आणि हा वॉटरफॉल आहे इथे. आणि तिथून पाणी खाली जातं. खाली तिथं पण एक डोंगर होता खाली, पण तो आता दिसत नाही आहे कारण तो पाडलेला आहे. आता तिथं बिल्डिंग उभं राहतील. इथं पुढं नाही ना, त्या डोंगराकडे नाही ना, पण तिथं जवळ येतील जरा. तर ते जरा विचित्र वाटतं. तर डोंगर नव्हतं जायला पाहिजे. ठीक आहे, आता काय डेव्हलपमेंट होणार तर थोडंसं जाणारच म्हणा, पण ह्याला काय करू शकत नाही. ते हे ह्याला टच नाही करू शकत. हे फॉरेस्ट एरिया. वा, इथं आल्या बघा किती खतरनाक आहे का. इथून खाली उतरायला बघू नका बघा, इथं आणि इथं स्लिपरी असू शकता का. इथं पुढं जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण की तिथून पाणी वाहतं खाली आणि इथून स्लिप होऊ शकतं. आता ते शेवाळ वगैरे दिसत नाही तसं, पण इथून खाली जाल तुम्ही. इथं पुढं जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का मित्रांनो, तुम्हाला जेव्हा कळतं ना इथं बिबट्या आहे, तर तुम्हाला थोडीशी भीती वाटते. कारण ते दादा पण सांगून गेले की इथं पुढं एकटं जाऊ नका, तिथं बिबट्या असू शकतो. ॲक्च्युली इथं पण येऊ शकतो, काय तरी गॅरंटीड आहे. पण तुम्हाला जेव्हा कळतं इथं आहे ना, तर थोडीशी तुम्हाला भीती वाटते. असं नाही की भीती वाटत नाही, मी सुद्धा माणूस आहे, मला पण भीती वाटते. तर जरासा पण आवाज आला ना काहीतरी, आणि अशा ठिकाणी काहीतरी जोराचा किडा बिडा चालला तरी आवाज येतो पाण्याचा. त्यामुळे असं वाटतं आला बाबा आला, तरी लक्ष ठेवावं लागतं. मजा आली यार, जबरदस्त ठिकाण आहे. शहरामुळे थोडंसं गेलं पण ठीक आहे, पण अजून आहे. ते मगाशी जे दादा भेटले होते ना, ते जबरदस्त काम करतात, खूप चांगले व्यक्ती आहेत. ते झाडं लावतात, ते पर्यावरणाला वाचवतात ते. आणि आपण पण तसंच केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. तर जेवढे निसर्गप्रेमी इथं राहत असतील ना, त्यांच्याबरोबर येत जा आणि झाडं लावत जा. ते पाणी वगैरे इथं देतात, खूप चांगलं काम करतात ते. माझ्यामते अशा लोकांची भरपूर गरज आहे ह्या जगाला. कारण पर्यावरण गेलं तर मग आपण जगणारच नाही, ऑक्सिजन कुठून येणार. त्यामुळं आपण पण तसं केलं पाहिजे. ते जबरदस्त खूप चांगलं काम करतात खरोखरच. वरती आता लोक वरती यायला लागले. ॲक्च्युली लोक वरती येतात फिरायला, आणि संध्याकाळ झाली ना, त्यामुळे लोक म्हणजे संध्याकाळ म्हणजे एक 4-4:30 वाजले असतील, तर लोक वरती येतात फिरायला. इथं भरपूर लोक फिरायला येतात वॉकसाठी. लोकांचा आवाज येतो, इथं फिरायला येतात लोक. त्यामुळे एवढी भीती नाही. बिबट्याला काय म्हणजे सवय नाही लोकवस्तीमध्ये येण्याची. आवाज ऐकला की तो निघून जातो. तो बिबट्या तर नाही दिसला, पण बुबू दिसला. ह्या बिबट्याचे नाही का नखे नाही का असेच असतात बघा, असे हे दिसतात ना, हे मला वाटतं कोणीतरी मारलेले कोयत्याने, कारण एकदम स्ट्रेट वाटतं ते निशाणी. कोयता बिबट्या काहीतरी मारलेले दिसते इथे. बिबट्याचे असताना ते असे असतात, पूर्ण असे वरखडलेले खाली, असे खाली वरखडतो तो, असं नाही करत कधी. तर हे बिबट्याचे निशाण नाहीत, ते कोणीतरी हे केलेलं आहे, कोयते बित्याने केलेलं आहे. व इथं लेटर पण काढण्याचा प्रयत्न केला काहीतरी. लोकांना सवय असते ना विचित्र, ते तसं आहे. तिथे बिबट्याचं नाही आहे. या साईडला चिखलोडी डॅम आहे, आणि या साईडला तिथे थोडं पुढं अंबरनाथ ते MIDC एरिया आहे. त्यामुळे थोडासा आवाज येतो बघा तुम्हाला, बॅकग्राऊंडमध्ये थोडासा साऊंड येत असेल, तो कंपनीचा साऊंड येतो कुठल्या तरी. इकडं पाठीमाग आहे ते MIDC.
आवाज येतो पूर्ण, तर ते MIDC मधूनच येतोय. आणि ह्या डोंगरावरती गेला तिकडं त्या खूप पुढे येते, तिथं मग चिखलोळी डॅम आहे. पुढं गाव आहे चिखलोळी, तिथून जातात तिथे त्या डॅमला. पण आता सध्या जाऊ देत नसतील, कारण की तिथं 1-2 लोक मेलेली बुडून, त्यामुळं बंदी आणली होती. नंतर मला नाही माहिती ते जाऊ देतात का नाही, पण नसतील जाऊ देत आता. शक्य नाही आता तिथं जाऊ देणं. एवढे लोक मेल्यानंतर लोक चिडतात ना, त्यामुळं बंदी आणली. पावसाळ्यात तर बंदीच आहे, वॉटरफॉलला पण जाऊ शकत नाही. बघा इकडे बघितलं, हे लक्ष द्या, इथं कोणीतरी झाड तोडलेलं आहे. तो तोल गेला तर बरोबर तयारच जाल. किती टोकदार आहे बघितलं, त्या पडलं तर मग गेले ढगात. आता आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत जिथं ते दादा म्हटले होते की इथे बिबट्या असू शकतो. लेट्स सी. त्याला हाय बोलू असलं तर. पण इकडे कुठला तरी पॉईंट आहे ना, मला 2 जणांनी सांगितलं, इथं भेटले होते मला. बघू काय, एकदम घनदाट आहे. पुढे जाऊन बघू. पूर्ण काही खतरा वाटलं जायचं नाही आहे का नाही. पूर्ण अंधार पडायला, दोन्हीकडून हे अंधार पडेल आणि सूर्य मावळण्याच्या आधी यावं लागेल आपल्याला. इथून पुढे नाही का जंगल दाट आहे, आणि इथं पुढे कुठला तरी नाही का पॉईंट आहे आय थिंक. तिथून नजारा चांगला दिसतो असं बोलले. आता बघू आपण पुढे जाऊन, असेल तर बघू, काहीतरी चांगलं असेल तर. मी इथपर्यंत पहिल्यांदा आलो खरं सांगतो. हे बघा पुढं आलं थोडंसं, आता वरती आलो चंदेरीच्या जवळ. बघू कुठपर्यंत रस्ता जातो. रस्ता चांगला एकदम सपाट आहे, पण कोवळं ऊन झालं ना, म्हणजे सूर्य मावळत चालला एकदम. तर आपल्याला लवकर निघायला लागेल इथून. थोडंसं ऊन आहे, पण खाली गेल्यावर पटकन अंधार होईल. बघू पुढे जाऊन. हा पुढे जाऊन अजून कातळ भेटलं, दिसलं का कातळ. ह्या इथं परत कातळ राहिलं, आणि तेव्हा पूर्ण चंदेरी. आता इथं जरा कन्फ्युजन होते मला. हो कुठं जायचं, आता पुढं झाडीच आहे. मला ॲक्च्युली बघायचं होतं इथून तो डॅम दिसतो का, पण आय डोंट थिंक सो. बघू आपण पुढे जायला, काय हरकत नाही. या साईडला जाऊन बघू. डॅम दिसेल तर ह्या साईडने दिसेल ना, या साईडला नाही दिसणार. ह्या मित्रांनो इथून खाली रस्ता जातो असा, इकडे एकदम असा खाली रस्ता जातो, आणि इकडून परत मग चंदेरीकडे रस्ता जातो आहे. तर आय डोंट थिंक इकडं कुठं डॅमकडे जात असेल का, इथून डॅम दिसत असेल. आणि इथं खाली जाण्यात काय अर्थ नाही, कारण डॅम दिसणारच नाही आहे इथून. ह्या साईडला डॅम आहे, ह्या साईडला. तर इकडं जाण्याचा कुठला मार्ग दिसत नाही. बघू, पण इकडं खाली नाही जाऊ शकत. खाली गेलं तर काय, खाली नाही आहे, खाली जाण्यात काय अर्थ नाही. तो वसंतरी. आता थोडा अंधार पडायला लागला म्हणून चष्मा घातला, कारण की गॉगल घातलं तर काही दिसतच नाही. गॉगल ठेवला आणि चष्मा घातला. मला तिथपर्यंत डॅम दिसला असता ना इथून, बरं झालं असतं, पण डॅम दिसत नाही आहे. आणि मला नाही वाटत तिथून दिसेल डॅम, शक्य नाही ते. झाडी पण भरपूर आहे. प्रयत्न केला, पण ते चंदेरीकडे रस्ता जातो, तो डॅमकडे जात नाही रस्ता. सॉरी.
इथून डॅम मी तुम्हाला दाखवू शकत नाही. झाडी कमी झाल्यावर उन्हाळ्यामध्ये कदाचित असेल, उन्हाळ्यात यावं लागेल ना. आता सध्या तरी तिथं रस्ता दिसत नाही आहे. बॅड लक. नेक्स्ट टाईम बघू आपण डॅम तो. हो मस्त जागा आहे, मस्त जागा. शहराच्या जवळ एक थोडंसं पार्क, नॅशनल पार्क असल्यासारखं आहे. सुंदर जागा आहे ही, मला आवडते. आता मी नेहमी कधी आलो इकडे तर नक्की एकदा तरी येईन. आणि तुम्ही पण या, तुम्हाला जर येता आलं तर तुम्ही एकदा भेट द्या इथं. आता मी दुसऱ्या रस्त्यावर आलो आहे. बघू या साईडने जरी दिसला तर ठीक होईल. इकडं काय आहे का? इथं माती उकरलेली दिसते का? इथं बनते का काय? आय थिंक इकडं काहीतरी बनते. आपण बघू. मला काहीतरी दिसतंय इथे. इकडं बघूया. असं काहीतरी टेकड्यासारखं काम चालू आहे का? कुठलं काहीतरी काम चालू वाटतं इथे. बघू आपण. हे सगळे माती हे केली, काहीतरी काम चालू आहे. केबल बिबल टाकलेत ना, इथं काहीतरी काम चालू आहे. हां, इथून बघा हे सगळं टॉवर इथं लावतं ते वाटतं. आणि तिकडं खाली हे बघा ते टाटा पॉवरची लाईन येते. टाटा पॉवरच्या त्या खाली दिसलं का टॉवर? ते पुढं तिकडं डोंगरामध्ये असं टाकतात ते टाटा पॉवरची लाईन. बघ छोटे केबल मोठे. आणि इकडे काम चाललेलं आहे. हे बघा इथपर्यंत त्यांनी आणलं. कसं काय आणलं माहीत नाही, पण इथपर्यंत त्यांनी आणलं आहे. इकडे सगळं काम चालू आहे. चंदेरीच्या समोरच आहे. ह्याचा आवाज येत होता खाली. इथून त्यांनी तो वरती आणला वाटतं. इथून डॅम दिसत नाही आहे, बिलकुल डॅम दिसत नाही. इथून ते खाली जातात वाटतं. आणि डॅम दिसत नाही वरती. त्या साईडला डॅम आहे. इथून ते टाटाची पॉवर टाकतात आहेत. आपण जाऊ शकत नाही खाली का? तिकडे डॅम दिसणारच नाही पुढे. त्या साईडला आहे डॅम. जाऊन काय फायदा नाही. आणि इकडे काय काम चालू आहे. चला निघूया इथं. इथून काय आवाज पण येणार नाही तुम्हाला बोललो तरी. आई शपथ, मला आश्चर्य वाटलं माहिती का? तो JCB बघितला एवढ्या डोंगरावरती, तो आणला कसं काय? त्या साईडला बघितलं त्यावेळेस कळलं ती तिकडून त्यांनी असा स्लोप बनवला आणि तिकडून तो आणला. काय माणूस आहे. म्हणजे JCB इथपर्यंत आणू शकतो. काय माणसं आहेत. JCB जवळ आहे. मी JCB ड्रायव्हर बनणार आहे. 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर नाही, JCB ड्रायव्हर बनायचं. बघा लावून मला भीती वाटते ते. पिटबुल वरती आणलेलं त्यांनी ह्या दादांच्या. आणि त्याला विचारायला दम लागला एवढा उंचावर आला म्हणून. नाव काय त्याचं? हां, स्पार्क. स्पार्क इथेच राहिला का बदलापूरमध्ये? बदलापूरमध्येच राहिला ना आपल्या पाणी टाकी ना. हां 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 तिथेच. अरे मस्त. पहिल्यांदा एवढं आहे ना, फ्रेंडली ना. हां हां. आता तुला असं आणलं, सुट्टा आणलं त्याला. अरे बा मस्त. काय नाव तुमचं यूट्यूब चॅनलचं? विकी मोहिते मराठी. विकी मोहिते हां मराठी. हां. आता जस्ट मोनेटाईज झालेलं आहे. हां का? असं ट्रॅव्हल किंवा मग कुठली माहिती असेल, कुकिंग वगैरे. इन्फॉर्मेशन. हां, ट्रॅव्हलची इन्फॉर्मेशन, माहिती देणारे वेगळे म्हणजे मराठी कंटेंट एकूण. अच्छा. हां, सगळ्या प्रकारचं. माझ्याकडे पण GoPro Hero 7 आहे.
हा काय हां तो पण 7 पण चांगला आहे. हा 9 मी घेतला होता. हायबोचा घेतले तेव्हापासून माझ्याकडे हां पण गोप्रोचा काय प्रॉब्लेम माहिती का, हँग होतात. हँग होतात आणि ते बॅटरी ना फुगतात. हा ते होतात म्हणून नाही ते बॅटरी मी एक्स्ट्रा घेऊन ठेवली. हां हां आता काय माहिती आहे का GoPro 7 आहे ना हां हां त्याचं ना तुम्ही जर 4 त्याची बॅकअप सांगितली 6 तास हां. पण तो 4 तास तुम्ही त्याला कॉन्स्टंट चालवलं ना हां हां मग त्याची बॅटरी फुगते. हां. त्याला काय करायचं हे अर्धा तास चालवलं ना मला की थोडं कमी करायचं बंद करायचं हां मग 15 मिनिटांनी परत रिस्टार्ट मारायचं त्याला. हां हां आता कसं तुम्ही बंद केला परत स्टार्ट केला हां हां सेम तसंच चालू करायचं. मग चालू करेन तेच. जायचं का खाली जायचं खाली बस 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 खाली खाली बस. त्याला शूटला मागतात पण मी देत नाहीये. हां तिकडे खाली पाणी असेल ना. पाणी पाणी आहे. हां त्याला पाणी पाजा मग. तो आता खतरनाक जास्त काय चिकन बघ चारतं काय. नाही त्याचं फक्त नॉर्मली घरची ह्या आठवड्यातून एखादा चिकन खातो फक्त. हां आता सगळं व्हेजवरती व्हेजवरती ना व्हेज खायची सवय नाही तर ना व्हेज चांगलं असतं गाजर वगैरे नाही का त्यांचे पोटाला चांगलं खातो असतं. टमाटर खातो मेथी खातो कारलं खातो. अरे वा आयुष्य पण चांगलं आहे व्हेज डॉग आहे म्हणजे. पिटबुलला बघूनच लोक घाबरतात. ऍक्च्युली काय माहिती आहे का हा. तुमच्या युट्यूबच्या चॅनल मी त्याच्यावर सांगतो फक्त हां ते माणसापेक्षा खतरनाक प्राणी कुठेच नाहीये. हां ते तर आहे. ठीक आहे फक्त कोणीतरी कुत्रा पाळला पिटबुल पाळला की रॉटविलर पाळला तुम्ही हां हां तुमचं रहनसहन आहे त्याला शिकवण्यावरती आहे. ते हां बरोबर आहे. तुम्ही त्याला जसं शिकवलं ना तसं तो व्यवहार करणार. आज हा. मला बघा त्याला पूर्ण घरापर्यंत इथपर्यंत ना हा. विदाउट बेल्ट त्याला घेऊन आले त्याला. हां हां ठीक आहे विदाउट बेल्ट त्याला घेऊन हा. आले अँड दॅट शोज दॅट आय एम अ गुड ट्रेनर. हां तुम्ही फक्त कुत्रा पाळतात ना कुत्र्याला तुम्ही टाइम पण द्या थोडेफार तरी. बरोबर आहे. फक्त कुत्रा घेतला टाइमपाससाठी कोण कोण काय करतो माहिती आहे का कुत्रा घेतो आणि फक्त 1 महिने त्याला केअरिंग करतो नंतर बोलतो आम्ही वैतागलोय मग त्याला सोडून देतात. त्याला विकायचं पण नाही हां पण सोडून देतात असं. सोडून दे बरोबर पण नाही हे ते. चुकीचं आहे. तुम्ही जो कुत्रा crime आहे घेतला, actually, त्याला time crime आहे पण तो. द्या. हा, एक प्रकारचा ते क्राईम झाला तो. हां तुम्ही जर त्याला हे करतात ना आता तो दमलाय हां तसं मी त्याच्या सोबतच आहे. हां त्याला सकाळ संध्याकाळ मी फिरवतो हां आणि ते लोक जास्त काय ना आता हा पिटबुल आहे हां त्याला मी बांधून ठेवत नाही. हां तुम्ही आता एका माणसाला जर 10 दिवस चैनीमध्ये बांधून ठेवला हां मग माणूस पण माणसाला मारेल. हां ते तर बरोबर आहे. मग सेम एक घरामध्ये खुल्ला असतं ना. हा घरात पूर्ण खुल्ला असतो आमचा सोबत बेडवर झोपतो तो. हां त्याला घरी गेल्यावरती पूर्ण अंगा पूर्ण त्याचा पुसतो मी थंड करतो हां मग जाऊन आणि तो असं पण आहे का त्याला एसी गरज आहे. हां त्याला एसी नव्हतं विदाउट एसी झोपतो बेड. हां डोळे त्याचे जबरदस्त आहे. गोष्ट गोष्ट वाटतं डोळे एकदम जबरदस्त आहे. माझं फक्त एवढं आहे की तू कोणी माणसाचे आता हा. तुमचे चॅनल बघतायत ना हां तर तुम्ही बघता ना कुत्र्यांचा ना हा. फक्त बोलतात ना दुर्योपयोग फक्त सांगू नका त्याचा तो पिटबुल आहे खतरनाक आहे. हां ते जे बरोबर लोकं काही खतरनाक लोक ते मानतात ना ते लोक फायटिंग साठी वापरतात. हां ते मध्ये पंजाबला जास्त ते होतं. पंजाबला फक्त फायटिंग साठी वापरतात ते हा. ब्रीडिंग आणि सेलिंग साठी वापरतात आणि फायटिंग साठी वापरतात. हां बरोबर आहे. पण जे घरी इथे पाळतात ना हा. ते फॅमिली डॉग साठी वापरतात की घरची केअरिंग असली पाहिजे. हां आता आमच्या घरी काहीतरी इन्सिडेंट झाला होता म्हणून त्याला मी आणलाय त्याला. हां आणि हा USA इम्पोर्ट आहे. हां तर मला माझा ॲग्रेसिव्ह प्लस फॅमिली आहे दोन्ही आहेत. अच्छा अच्छा हा म्हणजे हा कसा आहे ही विल नॉट गो बियॉन्ड दी लिमिट हां असा आहे तो. हा बियॉन्ड कमांड जाणार नाही. नाही आता तुम्ही एवढे 5 मिनिटं जर झाले असेल तुम्हाला तुम्ही हा. ऑब्झर्व केला असेल तुम्हाला त्याने काय केलं नाही आजपर्यंत. त्याला सवय लागली असेल ना माणसाची. त्याला आम्ही सवय टाकलेली आहे की भाई तू आम्ही जिथे आहोत तू पण तसंच राह तिथेच राह. हां तसं तू अगदी जाऊ नको असं. एवढा दम लागला तरी बसत नाही खाली तो. बसत नाही तो त्याला त्याला गरम झालं ना त्याला इथून गरम होतं खालून. हां तो फिरून फिरून स्वतःला थंड करतो तो. हम्म. असं ते जमिनीच्या जवळ असतात ना. हा? हां जमिनीच्या जवळ असतात ना मग धग जास्त आता राहते. वाफ मारते जमीन. हां आणि थंडी पण आता कमी झाली. पण तो असं कोणाला अटॅक बिटॅक काय करत नाही तो. ते नाही. फक्त काय ते माहिती आहे का माणसाची ना मेंटॅलिटी झाली आहे हां की पिटबुल इथं खतरनाक आहे. हां ते तर आहे. आता काही माणसं बोलतात युट्यूबवरती बघितलं हे बघितलं. अरे युट्यूबवरती बघतात त्यांना व्ह्यू भेटतात येऊ भेटतात. पण तुम्हाला बोलायला काय सोपं आहे तुम्हाला हा ना. नाही. लोकांना बोलायला सोपं आहे की पिटबुल आहे खतरनाक आहे एवढं माणसाला मारतो. तुम्ही स्वतः नजरेनं बघितलंय का लाईव्ह बघितलाय. तो एक कुत्रा युट्यूबवर बघितला हल्क हल्क. हा तो हल्क केवढा famous आहे मोठा तो. आहे ह्याच्यापेक्षा मोठा आहे तो. तो डबल एक्सेल हल्क आहे तो. डबल एक्सेल असं ह्याच्यामध्ये पण हा. वेगळे प्रकार असतात तो ना. हल्क ना तो बघितला ना तो हा, पूर्ण हा. लहान मुलाला पण सांभाळतो तो. सांभाळतो बरोबर आहे. तोच ना तुम्ही हल्क बोलता. हा, एक हल्क, मालिकाने हा. एक मुलगी हा, मुलगा हा. एक वाईफ त्याची. त्याला शिकवतात वगैरे ते हा. आणि तो पकडण्यासाठी. हल्क त्याचा व्हिडिओ किती फेमस आहे तो पण. हा फिरतोय भाई.
हे तुम्ही डिपेंड करता तुम्ही माणसाला कसं तुम्ही शिकवतात ना तसं तुम्ही प्राणीला पण तसं शिकवा. फक्त त्याला टाइम पाहिजे, बाकी काय नाही. हां तुम्ही स्वतःला जर एवढं मोबाईलमध्ये 1-1 तास देताय त्यातलं 10 मिनिटं फक्त ह्यांना द्या. हां बरोबर आहे. जबरदस्त. मित्रांनो आलो होतो बिबट्या बघायला, पण एक क्यूट मस्त डॉग दिसला. जो बुलडॉग होता मस्त होता तो स्पार्क. तर भले तो बिबट्या नाही दिसला पण तो डॉग मस्त होता. त्याला आला होता, व्यायाम केला होता, त्याला असा दम लागला होता त्याला. पण आता त्याला जाऊन पाणी पाजतील ते खाली पाणी आहे, ते पाणी पाजायला गेले त्याला. मस्त डॉग होता. डोळे किती जबरदस्त एकदम घोस्ट सारखे त्याचे. परत आला तर मग आपण अजून व्हिडिओ काढू त्याची. भेटतीलच ते कधी येत असतील वरती इथे, तर मी आलो तर परत एकदा व्हिडिओ काढेन त्याचा. मस्त होता. हे बघा मित्रांनो, हा तो बोल्डर आहे ज्याच्याविषयी मी बोलत होतो. तो बघा किती किनारेला आहे आणि पावसाळ्यामध्ये कधी पण तो गलंगडत खाली येऊ शकतो. खूप किनारे ह्याची मला खूप भीती वाटते. अजून सध्या तिथं पण 2-3 आहेत जे कधी खाली येऊ शकतात. हा सगळ्यात बेकार बोल्डर आहे. हा खडक कधी पण खाली येऊ शकतो, त्यामुळे मी इकडून येण्याचं टाळतो. भीती वाटते त्याची मला. कसला खतरनाक आहे. आला तर माणूस वाचणारच नाही. आणि तो पाणी वाहतं ना, कहर असतं कहर पावसाळ्यामध्ये, त्यामुळे अजून खतरनाक होतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब, फ्री चॅनल आहे. कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. मी तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटेन. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.